हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये आपण ऍडव्हान्स वोकॅबलरी वर्ड्स शिकणार आहोत. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. आवर फर्स्ट वर्ड is breathtaking. Breathtaking. Okay, here I'll tell you the word meaning and even we'll make sentences, right? So our first word is breathtaking. That means extremely beautiful or impressive. Okay, so याला आपण म्हणू शकतो की श्वास रोखून ठेवणारं किंवा चित्तथरारक, अतिशय सुंदर असं. एक्झाम्पल बघा पहिलं, यू आर लुकिंग ब्रेथ टेकिंग टुनाइट. दॅट मीन्स तू आज खूप सुंदर दिसते, अत्यंत सुंदर दिसते आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द फायरवर्क्स लास्ट नाईट वर ब्रेथ टेकिंग. ओके, काल रात्री जे फटाके उडाले ते ब्रेथ टेकिंग होते, सुंदर होते, अप्रतिम होते. दॅट वॉज अ ब्रेथ टेकिंग एक्सपिरियन्स, आय विल नेव्हर फॉरगेट इट. ओके, तो जो एक्सपिरियन्स होता तो ब्रेथ टेकिंग होता, मी तो कधीही विसरू शकणार नाही. सो ब्रेथ टेकिंग म्हणजे श्वास रोखून ठेवायला लावणारं किंवा अत्यंत सुंदर, उत्कृष्ट, आश्चर्यकारक, अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्ही ब्रेथ टेकिंग हा वर्ड वापरू शकतात. ओके, नेक्स्ट आहे एक्सक्विजिट. एक्सक्विजिट प्रोनाउन्सिएशन कडे बघा, एक्सक्विजिट. दॅट मीन्स व्हेरी ब्युटिफुल अँड डेलिकेट. अत्यंत सुंदर आणि खूप उत्कृष्ट असं. हर ड्रेस इज एक्सक्विजिट, इट लुक्स ब्युटिफुल. तिचा ड्रेस अत्यंत सुंदर होता आणि तो ब्युटिफुल होता. शी वोर अन एक्सक्विजिट डायमंड नेकलेस. ओके, तिचा जो नेकलेस होता तो उत्कृष्ट होता, अतिशय सुंदर होता. सो हे एक सिनोनिम्स पण आहेत एकमेकांचे, ब्रेथ टेकिंग, एक्सक्विजिट. नेक्स्ट, स्टनिंग. स्टनिंग, that means extremely beautiful or attractive. जबरदस्त किंवा खूप छान, एकदम अट्रॅक्टिव्ह. यू लुक ऍब्सोल्युटली स्टनिंग. तू खूप आकर्षक दिसते, सुंदर दिसते आहे. द ब्राईड लुक स्टनिंग ऑन हर वेडिंग. ओके, तिच्या वेडिंगला ब्राईड खूप सुंदर दिसत होती. सो स्टनिंग दॅट मीन्स तुम्हाला कोणाला अति सुंदर असं कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही स्टनिंग हा वर्ड वापरू शकता. नेक्स्ट वर्ड आहे आपला इम्पिडंट. इम्पिडंट दॅट मीन्स व्हेरी रूड अँड नॉट शोईंग रिस्पेक्ट. ओके, तुम्ही उद्धट म्हणू शकतात इम्पिडंट. द बॉय वॉज पनिश्ड फॉर हिज इम्पिडंट बिहेवियर. ओके, त्याच्या उद्धट वर्तवणुकीमुळे त्याला पनिशमेंट मिळाली. ट्राय नॉट टू साऊंड इम्पिडंट वेन यू स्पीक. ओके, जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही उद्धट साऊंड करणार नाही याची काळजी घ्या, खबरदारी घ्या. सो इम्पिडंट दॅट मीन्स उद्धट. रूड, येस, इम्पिडंट. सो टेल मी, तुम्हाला हा वर्ड माहिती होता का? आणि जर माहिती होता तर त्याच्याशी रिलेटेड सेंटेन्स तुम्ही कधी यूज केले आहेत का? ट्राय टू मेक सेंटेन्स अँड जस्ट राईट डाऊन इन अ कमेंट. ओके, या प्रत्येक जे नवीन वर्ड्स आपण शिकतो आहे ते प्रत्येकाचं तुम्ही एक वाक्य तयार करायचं आहे आणि कमेंटमध्ये टाकायचं आहे. कमेंटमध्ये टाईप करायचंय, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. कारण की हे वर्ड्स तुम्ही शिकणार आहात, पण जर त्याचा तुम्ही वाक्यात उपयोग केला नाही, कुठे यूज केला नाही, तर ते तुम्ही लगेच विसरालही. त्यामुळे तुम्ही विसरायला नको यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी करतो आहे की जो वर्ड मी इथे तुम्हाला सांगते तो तुम्ही लगेच कमेंटमध्ये त्याचा एक सेंटेन्स तयार करून लिहायचा आहे. ओके, चलो देन लेट्स गो टू आवर नेक्स्ट वर्ड. That is insolent.
insolent, showing a rude or respectful attitude. ओके, अगेन हा पण एक उद्धट म्हणण्यासाठीच आपण वर्ड यूज करू शकतो. एकमेकांचे सिनोनिम्स आहेत हे. उन्मत्त, कठोर, उद्धट. द कस्टमर वॉज रूड अँड इन्सॉलंट. तो कस्टमर अतिशय उद्धट होता. ही वॉज इन्सॉलंट टू एव्हरीवन ॲट द पार्टी. ओके, तो सगळ्यांशी पार्टीमध्ये उद्धटपणाने वागत होता. येस, सो इन्सॉलंट दॅट मीन्स रूड बिहेवियर. ओके, उद्धट बिहेवियर. नेक्स्ट वर्ड आहे आपला ॲग्नी. ॲग्नी, एक्स्ट्रीम पेन, डिस्ट्रेस और सफरिंग. ओके, याचा अर्थ तुम्ही म्हणू शकतात की वेदना, क्लेश किंवा दुःख होत असेल त्यावेळेला तुम्ही हा वर्ड वापरू शकतात. ही वॉज इन ॲगनी आफ्टर द ऍक्सिडेंट. ओके, तो खूप वेदनेत होता जेव्हा त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्रासात होता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शी स्क्रीम्ड इन ॲगनी वेन शी हर्ट हर आर्म. तिच्या हाताला जेव्हा लागलं त्यावेळेला ती खूप वेदनेने ओरडली. ओके, सो ॲगनी. द मूवी वॉज सो सॅड, इट मेड मी फील ॲगनी. ठीक आहे, मूवी इतका वाईट होता किंवा दुःखद होता की त्यामुळे मलाही दुःख झालं. सो ॲगनी दॅट मीन्स वेदना, क्लेश, दुःख, त्रास. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही ॲग्नी हा वर्ड यूज करू शकता. येस, ट्राय टू मेक सेंटेन्स गाईज. नेक्स्ट वर्ड आहे मिजरी. मिजरी, एक्स्ट्रीम सॅडनेस और अनहॅपीनेस. अगेन खूप दुःखद असा हा वर्ड आहे. मिजरी, खूप तुमची दुर्दशा झालीये, हाल झाले आहेत. ओके, त्या सिच्युएशन मध्ये एक्झाम्पल बघा. शी कुडंट हाईड हर मिजरी आफ्टर द ब्रेकअप. ओके, तिचं ब्रेकअप झाल्यानंतर तिची जी दुर्दशा आहे ती कोणापासून ती लपवू शकली नाही. तिचं जे दुःख आहे ती कोणापासून लपवू शकली नाही. नेक्स्ट, ही वॉज इन मिजरी आफ्टर हिज पेट रॅन अवे. ओके, जेव्हा त्याचा पेट म्हणजे त्याचा पाळीव प्राणी डॉग असेल, सो तो पळून गेला तेव्हा तो खूप वेदनेत होता, त्रासात होता. सो तुम्ही म्हणू शकतात वेदना, हाल, अपेष्टा, मिजरी. येस. नेक्स्ट वर्ड आहे अगेन सिमिलर वर्ड, ग्रीफ. ग्रीफ, अगेन इंटेन्स सॉरो, सॅडनेस और इमोशनल पेन. परत एकदा दुःखद वर्ड आहे हा. दुःख, एखादं शॉक तुम्हाला झाला आहे, शॉकेचं कारण. आय हग्ड हर बिकॉज आय न्यू शी वॉज इन ग्रीफ. ओके, मी तिला हग केलं कारण की मला माहिती आहे की ती अत्यंत दुःखात आहे. शी वॉज इन ग्रीफ आफ्टर हर मदर्स डेथ. ओके, तिच्या आईच्या निधनानंतर ती अतिशय दुःखात होती. सो मदर्स डेथ, ग्रीफ. ग्रीफ गाईज, अंडरस्टँड, GRIEF, ग्रीफ म्हणजे इंटेन्स सॉरो, सॅडनेस और इमोशनल पेन. ठीक आहे, इमोशनली खूप वाईट मनस्थितीमध्ये असणं. येस. नेक्स्ट वर्ड आहे टिमिड. टिमिड, बीइंग शाय और लॅकिंग कॉन्फिडन्स. ठीक आहे, अतिशय शाय, लाजाळू. तुम्ही म्हणू शकतात भित्रा, बुजरा. राईट. डोंट बी टिमिड, आस्क फॉर हेल्प इफ यू नीड इट. ओके, लाजू नको. जर तुला खरंच मदत हवी असेल, गरज असेल तर मदत माग. शी इज अ बिट टिमिड बट शी इज व्हेरी काइंड. ती थोडी लाजाळू आहे पण ती खूप दयाळू आहे, मदत करण्यासाठी नेहमी तयार असणारी आहे.
Okay, so timid, that means shy or underconfident. Okay, yes. नेक्स्ट वर्ड आहे आपला bashful. Again, bashful means shy or not confident, not comfortable around people. Okay, bashful, that means they don't like to mix it with people. They are very shy. He is bashful and doesn't like to speak in public. ओके, तो लाजाळू आहे आणि त्याला पब्लिकमध्ये बोलायला आवडत नाही, जास्त लोकांशी मिक्स व्हायला आवडत नाही, बोलायला आवडत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, द बॅशफुल गर्ल हाईड बिहाइंड हर मदर. ओके, ती लाजाळू मुलगी तिच्या आईच्या मागे लपत होती. सो bashful, that means again shy, comfortable. So guys, understand that today we are learning like multiple new words. So try to use them. Otherwise, you will forget. Okay, so try to make sentences. Next word is coy. Coy, shy or pretending to be shy. Okay, sometimes it's not, you can say, exactly shy, but they are pretending like a shy. संकोच असतो त्यांना बोलायला. शी वॉज कॉय वेन आय आस्क हर आउट. ओके, मी जेव्हा तिला सांगितलं आपण बाहेर जाऊ, तेव्हा ती थोडा, तिला संकोच झाला, ती पटकन बोलली नाही, लाजली. ही वॉज सो कॉय वेन आय आस्क्ड अबाउट हिज न्यू गर्लफ्रेंड. ओके, मी त्याला एकदम त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल विचारलं, तो जरा लाजला. ओके, सो कॉय, दॅट मीन्स लाजणे थोडासा, किंवा संकोचित वृत्ती, संकोचणे. ओके, नेक्स्ट आहे शाव. शाव, guys, see the pronunciation, shav. Shav, that means to push someone or something with force. एखाद्याला धक्का देणे, that means shove. I accidentally shoved him when I was in a hurry. मी त्याला चुकून धक्का दिला जेव्हा मी घाईत होतो. नेक्स्ट एक्झाम्पल, ही गॉट अँग्री अँड shoved द टेबल. तो चिडला आणि त्याने रागाने टेबल ढकलला. ओके, सो shove, दॅट मीन्स ढकलणे. नेक्स्ट वर्ड आहे नज. नज, NUDGE, नज. ओके, डी सायलेंट आहे इथे. नज, टू जेंटली पुश समवन और समथिंग. ओके, व्यवस्थित हळुवारपणे धक्का देणे एखाद्या गोष्टीला, किंवा कोपराने धक्का देणे तुम्ही म्हणू शकतात. ही नज मी टू लुक ऍट द क्यूट डॉग. ओके, तिने मला धक्का दिला तो क्यूट डॉग बघण्यासाठी. कोपर असतं आपलं हे, तर याने असं धक्का देणे. शी गेव मी नच टू वेक मी अप. ओके, मला उठवण्यासाठी तिने धक्का दिला. ओके, सो धक्का देणे थोडासा. सो दॅट मीन्स नज. नज. नेक्स्ट वर्ड इज रिफ्यूज. रिफ्यूज, दॅट मीन्स नकारणे. राईट, टू से नो टू समथिंग. ओके, एखाद्याला नकार देणे, नाही म्हणणे. ही रिफ्यूज टू टेक द मनी आय ऑफर्ड. मी दिलेल्या पैशांचा त्याने नकार केला, त्याने स्वीकारण्यासाठी नाकारलं. ही रिफ्यूज टू हेल्प मी विथ माय होमवर्क. ओके, माझ्या होमवर्क मध्ये मदत करण्यासाठी त्याने नकार दिला, त्याने मला हेल्प केली नाही. सो रिफ्यूज, दॅट मीन्स नाकारणे. टू से नो टू समथिंग, मी नाही करणार, नाही म्हणणे. Again, the similar word decline. Decline. That again, to refuse or say no to something. Decline म्हणजे सुद्धा एखादी गोष्ट नाकारणे किंवा नाही म्हणणे. सेंटेन्स बघा. ही पोलाइटली डिक्लाइन टू गिव्ह अ स्पीच. ओके, बोलण्यासाठी, स्पीच देण्यासाठी तिने नकार दिला, त्याने नकार दिला. सो डिक्लाइन म्हणजे नाही म्हणणे, नकारणे. आय डिक्लाइन द जॉब ऑफर बिकॉज इट वॉज टू फार. ओके, जॉब ऑफर मी नाकारली कारण की तो खूप लांब होता.
सो डिक्लाइन म्हणजे नाही म्हणणे. नेक्स्ट वर्ड आहे डिसमिस. डिसमिस, टू रिजेक्ट और स्टॉप कन्सिडरिंग समथिंग, और टू एंड अ मीटिंग और ऍक्टिव्हिटी. ओके, एखादी गोष्ट मीटिंग डिसमिस झाली, दॅट मीन्स ती ऍक्टिव्हिटी थांबवली गेली, संपवली गेली, राईट. किंवा डिसमिस म्हणजे जॉबवरून काढून टाकणे, असं सुद्धा होतं. कामावरून काढून टाकणे, खारिज करणे एखादी गोष्ट. द बॉस डिसमिस माय रिक्वेस्ट फॉर अ डे ऑफ. ओके, मी रिक्वेस्ट केली होती की मला एक दिवसाची सुट्टी हवी आहे, पण ते बॉसने ऐकलं नाही आणि मला अलाउड केलं नाही. सो डिसमिस केलं म्हणजे रिजेक्ट केलं. ही वॉज डिसमिस्ड फ्रॉम द जॉब आफ्टर अ वीक. आता इथे अर्थ घेतला आहे की फायर्ड केलं म्हणजे कामावरून काढून टाकलं. ही वॉज डिसमिस्ड फ्रॉम द जॉब, एका आठवड्यानंतर त्याला जॉबवरून काढून टाकण्यात आलं. थर्ड एक्झाम्पल बघा, द टीचर डिसमिस द क्लास अर्ली. ओके, टीचरने क्लास लवकर संपवला, एंड केला. ओके, सो अशा अर्थाने डिसमिस आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. सो गाईज, हे आपले काही नवीन वर्ड्स होते जे तुम्हाला आय होप लक्षात आले असतील, आणि यातले कोणते वर्ड्स तुम्हाला खरंच नवीन वाटले मला कमेंटमध्ये सांगा, की हे वर्ड माहिती नव्हते किंवा माहिती होते पण कधीच यूज केले नाही, आणि त्याचा वाक्यात उपयोग तुम्ही खरंच केला का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, कारण की जर तुम्हाला जास्तीत जास्त वोकॅबलरी तुमची इम्प्रूव्ह करायची असेल तर असे आपण रेग्युलर व्हिडिओज करतो आणि प्रॅक्टिसही करतो. ठीक आहे, सो इथे आपला एक स्पोकन इंग्लिश कोर्स सुद्धा आहे ज्यामध्ये आपण 3 महिने प्रॅक्टिस करून वेगवेगळ्या गोष्टींवर फोकस करतो आणि ऍक्च्युअल बोलण्याची प्रॅक्टिस करतो. सो जर तुम्हालाही कोर्स जॉईन करायचा असेल तर इथे दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचं सीट आजच बुक करू शकतात. ओके, तुम्ही इन्क्वायरी करू शकतात की बॅच आपली कधी सुरू होते, तुमच्या सुटेबल टायमिंग नुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकतात. ओके, सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा वर्ड कोणते तुम्हाला कठीण वाटले आणि नवीन वाटले, तुमच्यासाठी कोणते शब्द असे होते की जे तुम्ही फर्स्ट टाइम ऐकले, आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओ पाहिजे आहेत का. सो कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय, कीप प्रॅक्टिसिंग.